हे हिजडेपणाचं जे लक्षण दाखवून दिलं अशा या पाकची पोलखोल करण्यासाठी त्या ठिकाणी अबुधाबीमध्ये आणि आफ्रिकेमध्ये त्यांचं नेतृत्व या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल। एक नेतृत्व आपल्यातली आणि आपल्यातलं एक नेतृत्व त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाकचा चेहरा हा कशा पद्धतीनं दहशतवादी चेहरा आहे आणि त्यांचं कर्म काय आहे हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आपल्या भारताचे मोदी साहेब पंतप्रधान त्यांच्या मार्फत एक शिष्टमंडळ या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्या गेलेल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व आपल्या पक्षाचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे या ठिकाणी करत आहेत। म्हणून आपण या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। निश्चित प्रमाणावर आपल्या या परभणीमध्ये जे जल्लोष साजरा झालेला आहे त्याचं मनोबल आपल्या सैनिकांना मिळणारच आहे अशी आशा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं जेणेकरून भारतावरील सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढेल या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे। मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो। व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये श्रीकांतजी शिंदे साहेब आज अशी भव्य दिव्य रॅली माननीय आनंदजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच याच्यामध्ये जनताही सामील झालेली आहे। देशभक्तीसाठी हे जे सर्वांनी प्रेम दाखवलं त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व परभणीकरांच्या वतीनं भव्य दिव्य ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। जे पुलवामामध्ये पहलगाममध्ये जे हल्ला झाला त्यामुळे जे दहशतवादीचा खात्मा करण्यात आला त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी युवा सैनिक सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य अशी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज रोजी या आयोजन या ठिकाणी झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे। फुले पाटील, काश्मीरच्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपले बरेच लोक शहीद झाले आणि त्याच्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब यांनी पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं कारण की आपल्या ज्या महिला होत्या त्यांचा सिंदूर पुसल्या गेलं होतं आणि या दहशतवादी लोकांनी सगळ्या माणसांना त्यांचा धर्म विचारून मारलं होतं। त्याच्यामुळे आदरणीय मोदी साहेबांनी त्यांना मारण्यासाठी आपल्या सक्षम महिला ज्या सैन्यामध्ये होत्या त्यांना त्यांच्या असिस्टन्स खाली ही सगळी मोहीम राबवली आहे आणि ऑपरेशन सिंदूर चांगल्या प्रकारे पार पडलं आहे। तेच सेलिब्रेट करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहेत। ही जी वॉर सिच्युएशन होती ही काही सेलिब्रेट करण्यासारखी नव्हती। युद्ध हे गंभीर प्रकारचं असतं पण या अशा स्थितीमध्ये पण देशवासियांकडून आपल्या आर्मीसाठी एवढा सपोर्ट येतो ही खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यासाठी आम्ही इथे जनतेचे आभार मानायला आलो, त्या सैनिकांचे आभार मानायला आलो जे आम्हाला सुरक्षित ठेवतात बॉर्डरवरती आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे चांगले राहू शकलो आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा धन्यवाद करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सगळी रॅली चांगल्या प्रकारे पार पडली आहे। या रॅलीचे सगळं काही व्यवस्थापन करणारे आदरणीय श्री आनंद काका भरोसे साहेब, अप्पाराव साहेब या सगळ्यांनी आजचं जे नियोजन केलं आणि पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केले त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद करत आहोत।